बिंग सगळ्यात मोठा पक्ष, भाजप सध्या विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे, लोकसभेमध्ये सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष आहे, तर मग आता येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपनं किती जागा लढवाव्यात असं तुम्हाला वाटतं? कारण नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी सांगितलं की 288 ही लढवाव्यात. नाही, आमच्याकडे कसं आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत आमचे नेते आहेत आणि ते मेजर निर्णय घेतात आणि निर्णय ते आमची कोर कमिटी आहे ती बसेल. आताच पंकजाताई गेल्या त्या पण त्या कोर कमिटीमध्ये आहेत. अशा आमचे चंद्रकांत दादा आहेत, सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, बावनकुळे साहेब आहेत, हे सगळे मिळून ठरवतील आणि नक्कीच आम्ही म्हणजे मॅक्झिमम सीट्स ज्या मिळतील त्या लढू आणि आम्ही विनिंग यावेळेस आम्ही नक्कीच थोड्याशा तसं लोकसभेत मी सांगितलं की काही सीट्स आमच्या डिक्लेरेशनमध्ये उशीर झाला, काही झालं, त्या पद्धतीने यावेळेस आम्ही अगोदर डिसाईड करू आणि सगळ्यांना व्यवस्थित स्पॅन मिळेल, प्रचाराला मिळेल, या पद्धतीने लढू. आणि 100% देवेंद्रजींचा अभ्यास पूर्ण महाराष्ट्राचा अतिशय चांगला आहे आणि नक्कीच देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेब पण आज टोटली खूप मेहनत करतात, सगळे अजितदादा असतील, सगळ्यांच्या माध्यमातून नक्कीच 200+ सीट आम्ही निवडून आणू एवढा आम्हाला विश्वास आहे. आणि मुख्यमंत्री कोणाच्या पक्षाचा होणार ते निर्णय आमचे तिघं नेते बसून करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.